तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता विराजस हा परत आलेला असतो आणि त्याने आल्या आल्या अर्पिताच्या वडिलांसमोर एक आगळी वेगळी आणि विचित्र अट ठेवलेली असते. त्यांचं घर वाचवायचं असेल तर त्याला निक्कीबरोबर लग्न करायचं असतं आणि त्याचा वचपा अर्पिताकडून घ्यायचा असतो. अर्पिताचा राग करण्यासाठी आणि तिला धडा शिकवण्यासाठी इथे आता निक्कीला त्याला प्यादं बनवायचं असतं आणि म्हणूनच त्याने तिच्या वडिलांसमोर एक अट ठेवलेली असते की मी तुमचं घर वाचवू शकतो, तुम्हाला बेघर करणार नाही, रस्त्यावरती आणणार नाही, पण त्या बदल्यात मला निक्कीबरोबर लग्न करायचं आहे, असं इथे विराजसने सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे विराजस हा परत येणार असतो, पण त्याआधी त्याने अर्पिताच्या वडिलांच्या घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स हे क्रिएट करून ठेवलेले असतात. म्हणजे त्यांची जी आता घरं आहे ती चाळीमध्ये घरं आहेत. तेव्हा तिथे बिल्डिंगचं बांधकाम होणार आहे. त्या लोकांना दुसरीकडे राहायला घरं दिली जाणार आणि तिथे आता मोठी बिल्डिंग बांधण्यात येणार आहे. पण त्यांचं घर जे आहे ना ते आता पात्र दाखवत नाही आहे. त्यांचं घर हे बेकायदेशीर आहे, ते आता कायदेशीररित्या नाहीच आहे असं तिथे दाखवलं जात असतं. त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागत असतं. पण अर्पिताच्या वडिलांनी जुनी कागदपत्रं अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलेली असतात. खरेदीपत्र वगैरे सगळं काही त्यांच्याकडे असतं आणि ते सगळे आता ते दाखवून आमचं घरसुद्धा पात्रांमध्ये येतं असं ते सिद्ध करणार असतात. त्यानंतर इथे आता त्यांचा वेगळाच सगळा घोळ सुरू असतो. तर इथे अर्पिताच्या घरीसुद्धा काही वेगळं नसतं. राजसीने तिला एवढं मोठ्या संकटामध्ये टाकलेलं असतं, तिला जाळलेलं असतं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इथे आता देवाची कृपा असल्यामुळे अर्पिता त्या संकटामधून वाचलेली असते आणि त्यानंतर तिने वटपौर्णिमेची पूजासुद्धा केलेली असते. वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशीच आता दोन्ही कुटुंब आमनेसामने आलेले असतात. अर्पिताची सासू आणि आई दोघेही जणी एकमेकांच्या समोर आलेले असतात. आता त्या दोघी जणी आल्यानंतर महायुद्ध तर होणार, ते झालेलं सुद्धा असतं. दोघेही एकमेकांच्या झिंज्या आता पकडतात आणि मारण्याचा प्रयत्न करत असतात. घरामध्ये तमाशे त्यांनी केलेलेच असतात आणि आता तर काय, वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा त्यांनी एकमेकांच्या झिंज्या ह्या पकडलेल्याच असतात. दोघी जणी एकमेकींना कमीपणा देण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतात, एकमेकींची लायकी काढत असतात. शेवटीला चाळीतल्या बायका मध्यस्थी करून त्या दोघींना बाजूला करतात आणि एक निर्णय घेतात की जर तुम्ही पुन्हा एकमेकींबरोबर वाद घातलात तर आम्ही तुम्हाला वडाची पूजा करू देणार नाही, तुम्हाला अजिबात इथं उभं करणार नाही. अरे आजच्या दिवशी तरी या दिवसाचा मान ठेवा, चार चौघांमध्ये आहात याचा विचार करा. तुम्हाला भांडणच करायचं असेल ना तर जा, त्या रस्त्यावरती जाऊन भांडण करा, नाहीतर आपापल्या घरी जा, असं सुद्धा त्या बाईने आता ठणकावून सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे त्या दोघीही शांत झालेले असतात. तेव्हा निक्की म्हणते, आई तू इथे वडाची पूजा करायला आली आहेस की भांडायला आली आहेस? अगं शांत हो ना. त्यानंतर सगळेजण शांत होतात. अर्पिता तिथे आलेली असते. अर्पिता छान आता वडाची पूजा करते. तिने वडाची पूजा केल्यानंतर इथे आता खूपच जास्त राग आलेला असतो तो राजसीला. राजसी म्हणत असते की मी इथे आले होते समीरच्या नावाची पूजा करायला, मी त्याच्यासाठी व्रत ठेवले आणि ही अर्पिता आली आणि तिने वडाची पूजा केली. या गोष्टीचा तिला भयंकर राग आलेला असतो आणि त्यानंतर ती आपल्या हातातलं ताट तिथेच जोरात आपटते आणि सरळ तिथून रागारागाने निघून जाते. तेव्हा इथे अर्पिता आणि समीरला कळतं की राजसीला खूप जास्त राग आलाय, पण तिच्या रागाला काही अर्थच नसतो. नवरा हा समीर अर्पिताचा आहे, मग पूजा पण तिनेच केली पाहिजे ना. पण इथे आता राजसी ही पुढे करत असते, जबरदस्तीने पूजा करत असते, पण तीसुद्धा अर्पिता तिला करू देत नाही. सगळ्यांनी वडाची पूजा केल्यानंतर राजसी आता एकटीच रागारागाने जात असते. तेव्हा निलांबरी आणि रेणुका दोघीजणी तिला थांबवतात. तेव्हा ती म्हणत असते, हे बरोबर झालं नाही समीरची आई, ती अर्पिता का तिथे आली आणि तुम्ही तिला का पूजा करून दिलीत? तिला म्हणायचं ना पूजा करू नकोस म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, अगं असं कसं, तिथे किती बायका होत्या चाळीतल्या बघितलंस ना तू,
आणि तसंही ती अर्पिता समीरची बायको आहे, त्यामुळे पूजेचा मान आणि अधिकार दोघेही तिलाच मिळणार. तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे राजसी. तुझं प्रेम जरी असलं, तू समीरला नवरा जरी मानत असलीस, तरीसुद्धा तुला समाजाने ती आता मान्यता दिलेलीच नाही आहे त्याच्या बायकोची. त्यामुळे तू कुठल्या अधिकाराने पूजा केली असतीस सांग बरं. तेव्हा ती म्हणत असते, गप्प बसा तुम्ही दोघीजणी, काहीच बोलू नका. पण एक गोष्ट मात्र तुम्ही दोघीजणी लक्षात ठेवा, समीरचा पिछा सोडणार नाही आहे मी. समीरबरोबर लग्न मी करूनच दाखवणार, काहीही झालं तरीसुद्धा. कळलं तुम्हाला? समीरजवळ लग्न केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि जर माझं समीरबरोबर लग्न झालं नाही ना, तर तुम्हीसुद्धा कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं संपूर्ण कुटुंब आहे ना, उद्ध्वस्त करून टाकेन मी. उद्ध्वस्त, रस्त्यावरती आणेन तुम्हाला. असं आता राजसी निलंबरी आणि रेणुकाला सांगते, जवळजवळ त्यांना धमकीच देते. आणि त्यामुळे इथे आता अर्पिताचं म्हणणं हे पूर्ण झालेलं असतं. तिने आता हे व्रत पूर्ण केलेलं असतं. एका बाजूला समीर अर्पिताची खूप जास्त काळजी घेतोय, सगळं काही चांगलं आहे, तर एका बाजूला तिच्या माहेरच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी इथे आता एका पाठोपाठ एक खूपच जास्त संकट निर्माण करतोय, तो म्हणजे विराजस. विराजस त्यांना काही शांतपणे जगू देत नाही आहे. त्यांनी इथे सगळे डॉक्युमेंट आता तयार केलेले असतात आणि ऑफिसमध्ये आणून दिलेले असतात. ते म्हणतात की हे बघा साहेब, आता आमचे सगळे इथे डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला आणून दिलेले आहेत, जुने म्हणजे खरेदीपत्र असू दे, तो रूम माझ्या नावावरती आहे ते असू दे, सगळे कागदपत्र दिलेत तुम्हाला. तेव्हा ते बघतात आणि म्हणतात नाही, तरी हे सगळे कागदपत्र खोटेच आहेत. तेव्हा इथे कल्याणी म्हणत असते, काय हो, तुम्हाला आम्ही किती वेळा सांगितलं की हे खरे डॉक्युमेंट आहेत म्हणून. आम्ही सगळे पेपर तुम्हाला शोधून आणून देतोय, महत्त्वाचे कागदपत्र गोळा करतोय, ते तुम्हाला आणून देतोय, पण तरीसुद्धा तुम्ही आमच्या तोंडावरती आम्हाला म्हणताय की हे पेपर खोटे आहेत म्हणून. असं कसं बोलू शकता तुम्ही? हे सगळे पेपर आहेत ना, ओरिजिनल आहेत, खरे आहेत. तुम्ही जरा नीट तपासून बघा, नाहीतर आणखी कुणाला तरी बघायला सांगा. तेव्हा तुम्ही असं सहज आम्हाला बोलू शकत नाही की पेपर खोटे आहेत म्हणून. सिद्ध करून दाखवा. कुणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा तिथे विराजस येतो आणि म्हणतो, मी सांगितलं आहे त्यांना की पेपर कितीही खरे आणून दिले ना, तरीसुद्धा म्हणायचं की पेपर खोटेच आहेत म्हणून. असं मीच सांगितलं आहे त्यांना. तेव्हा इथे आता अर्पिताचे बाबा उभे राहतात आणि म्हणतात, पण तुम्ही का करताय असं? आम्हाला दिला तेवढा त्रास पुरे नाही आहे का? अजून द्यायचंच आहे का तुम्हाला त्रास? आम्हाला बेघर पण करायचं आहे, रस्त्यावरती पण आणायचं आहे. म्हणजे आमचं घर जे मी स्वतःच्या कष्टाने खरेदी केलं आहे, त्या घरामध्ये सुद्धा तुम्ही आता मला राहू देणार नाही. इतका राग आला आहे तुम्हाला की आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात तुम्ही. अहो, तेव्हा आमची तरी काय चूक होती? छोटासा गैरसमज झाला तुमचा आणि आमच्या अर्पिताला भर मंडपामध्ये सोडून तुम्ही सरळ निघून गेलात. तिच्यावरती थोडा विश्वास ठेवला असतात तर आज ही परिस्थिती उद्भवली असती का सांगा बरं तुम्ही? पण तुम्ही तिच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही तिला कॅरेक्टरलेस म्हणून घोषित केलं आणि सरळ तिला तिथे रडत ओरडत ठेवून निघून गेलात. तेव्हा तुमची चूक झाली नाही का? आणि आता तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला, त्या लोकांना त्रास देताय, हे योग्य आहे का विराजस सर? सांगा बरं तुम्ही. तेव्हा विराजस म्हणतो की तुम्ही ओळखू शकत नाही माझ्या मनाची अवस्था काय आहे ते. कुठे चुकलं होतं मी सांगा ना, काय चुकलं होतं? पण तरीसुद्धा त्या अर्पिताला मी कधी आवडलोच नाही. तिला कोण आवडला? तो भिकारडा समीर, बरोबर ना? पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी असा विचार केला आहे की पहिलं जे काही झालं ते सगळं आपण विसरायचं. तुम्ही माणसं खरंच खूप चांगली आहात. मला तुमचा साधेभोळेपणा, तुमचा प्रेमळ स्वभाव हाच तर खूप जास्त आवडला होता ना, म्हणून तर मला तुमच्या कुटुंबाबरोबर सोयरीक करायची होती, बरोबर ना? अर्पिता ही मुलगी आवडलीच होती मला, पण तुमचं कुटुंबसुद्धा मला खूप जास्त आवडलं होतं. म्हणून तर मी तुमच्याच घरी सारखा सुख दुःख शेअर करायला यायचो की नाही सांगा बरं? तो म्हणतो, हो यायचात ना. तेव्हा तो म्हणतो, पण आता मला आपले हेच नातेसंबंध पुन्हा पूर्वीसारखे करायचे आहेत. खरंच सांगतो मी, मला सगळं काही पूर्वीसारखं करायचं आहे. पण माझी एक अट आहे, मी तुमचे हे कागदपत्र आहेत ना ते स्वीकारायला सांगू शकतो, ते खरे आहेत हे सुद्धा त्यांना म्हणायला सांगू शकतो. पण आता एक गोष्ट तुम्हालासुद्धा माझ्यासाठी करावी लागेल. बघा, म्हणजे तुमची इच्छा असेल तर मी करू शकतो. तुमचं घर पात्रमध्ये जाऊ शकतं, पण तुम्हाला त्यासाठी माझ्याबरोबर निक्कीचं लग्न लावून द्यावं लागेल. माझं आणि निक्कीचं लग्न जर झालं तर काय होईल? आपले बिघडलेले नातेसंबंध
पुन्हा पूर्वीसारखे होतील, अगदी चांगले होतील आणि मग आमचं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला त्राससुद्धा देणार नाही. कारण मला आता तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्यासारखे नातेवाईक हवे आहेत. मला तुमच्यासारखे सोयरीक हवे आहेत. म्हणून तर मला निक्कीबरोबर लग्न झालं तरी काही हरकत नाही आहे. पण आपले हे नातेसंबंध जे बिघडलेले आहेत ना, ते नीट करायचे आहेत. आणि जर तुमचा निर्णय हो असेल तर आता तुमचं हे घर पात्रणमध्ये येईल. तुम्हालासुद्धा मोठं घर मिळेल. मला हवं तेवढं मी मोठं घर तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला तर माहिती आहे, नचिकेतची गेलेली नोकरी त्याला परत मिळू शकते. बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने घडू शकतात. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं आहे ते. तेव्हा इथे त्यांना म्हणजे अर्पिताच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसतो. निक्की लहान पण आहे आणि त्याचबरोबर आधी अर्पिताबरोबर लग्न आणि तिच्याबरोबर लग्न झालं नाही म्हणून आम्हाला दिलेला त्रास आणि एवढं सगळं करूनसुद्धा आता त्याला निक्कीबरोबर लग्न करायचं आहे असा विचार आता त्यांच्या मनामध्ये आलेला असतो. पण आता विराजसने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. कारण त्याला माहिती असतं की अर्पिताचं निक्कीवरती किती प्रेम आहे. अर्पिताचं निक्कीवरती इतकं प्रेम आहे की जर निक्कीला जरा जरी त्रास झाला तरी अर्पिताला त्रास होऊ शकतो. आणि म्हणूनच इथे निक्कीबरोबर लग्न करून विराजसला अर्पिताला त्रास द्यायचा आहे, जास्तीत जास्त मानसिक त्रास. म्हणजे हे लग्न करून तिला पछतावा झाला पाहिजे अशी परिस्थिती तो आता निर्माण करणार असतो. आणि म्हणूनच त्याने जगावेगळी आगळी वेगळी आणि इथे एकदम विचित्रच अट अर्पिताच्या बाबांसमोर ठेवलेली असते. तुम्हाला तुमचं घर हवं असेल तर तुम्ही निक्कीचं लग्न माझ्याबरोबर लावून द्या असं त्याने स्पष्टपणे आता निक्कीच्या वडिलांना सांगितलेलं असतं. त्यामुळे निक्कीचे वडील सध्या तरी काहीही बोलत नाही. फक्त त्याचं म्हणणं ऐकून घेतात आणि सरळ आता विचार करतो आणि सांगतो असं म्हणून ते घरी निघून गेलेले असतात. घर वाचवण्यासाठी मुलीचं लग्न लावून देणं ही गोष्ट त्यांना काही मान्य नसते.